पोरगच पाहिजे का पाहिजे सगळ्यात जास्त तुम्ही कलाकार आहे तुम्ही पोरग कोण पोरगी झाली तर काय डसाले धावते का तुला पोरगच पाहिजे मार इकडे तिकडे उपासत तापासत उदे बापा एक तरी होऊ दे पाहिलं तुझ्या नंतर दाखवले का हिस्ट्रीचा प्रॉपर्टीचा हिस्सा घेऊन होऊ दे बाबा एक तरी अरे पोरातनं पोरीत अंतर करू नका आज मुली कोणा क्षेत्रात कमी आहेत का आहे का तुम्ही बोला काय समस्या काय आहे तुमची बोलत काऊन नाही तुम्ही हा बसू देतील बस पटकन बस देतील आणि 3 वेळा ये जा करू नको पल्ली फल्ली म्हणजे ओशिंद लंगडी इकडे म्हणून पोरात पोरीत अंतर करायचं आज पोरी कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आहे का आहेत का म्हणून गर्दिशे मुझ पाती है जब दुआएं सर दिखाती गर्दिशे मुझ छुपाती है जब दुआएं सर दिखाती है अरे बेटे जमाने में आज सरदर्द बन गए लेकिन बेटियां आज भी बाप का सर दबाती है कोण वंदन करणार आहे आज माझ्या बाबासाहेबाला आणि माझ्या रमाईला जरा दोन्ही हात वर करून माझ्यासोबत दोन्ही हात वर करून भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना कोण रे बाबा तुम्ही नाही करणार आता येऊ द्या ना ग्रामपंचायतली एखादी योजना अजी मला द्या अरे ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वर करा आणि ज्यांना 1 हात आहे त्यांनी 1 हात वर करा आणि जे हात वर्त करणार नाही मी समजून जाईन साला त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फाल्ट आहे सर्वांनी 2 हात वर करून माझ्यासोबत टाळ्यांसोबत भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मारमाला वंदना आणि तसेच आंबेडकर चळवळीचे तडफदार ज्येष्ठ नेते अचल भाऊ मेश्राम जिल्हा अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळाली जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उषा भागवत ताई इलमकर आमच्या मावशीकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय भीम आणि तुम्ही बी काही शिका जरा त्यांच्याकडून तसेच शिवकुमार वैद्य सर जिल्हा शिक्षक नेते जिल्हा भंडारा मनोज घोडे सर चकारा मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खंडाळा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी प्रकाश भाऊ पंचभाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे आणि या गीताचा शेवट सादर करतोय बांधवांनो कारण बरेच गीत गायचे आहेत बऱ्याच गाण्याची फरमाईश सुद्धा आहे ऐकावं काय म्हणणं आहे अरे हा मनोज राजा निळा निळाईचे स्वाभिमानी गातो नवीन विमाईचे स्वाभिमानी गातो विमाईचे स्वाभिमानी गातो नवीन विमाईचे
हमारे सौरभ भाई राऊत हे पूर्ण प्रत्येक वर्षी भीम जयंतीचा बुद्ध जयंतीचा साकोलीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घडवून आणतात बांधव. फार महत्वाची गोष्ट आहे. नवतरुण पोरांनी आज बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणे फार गरजेचं आहे. आज माझ्या नवतरुण बांधवांनी माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणं फार महत्वाचं आहे. क्योंकि मेरे बाबा साहब उस वक्त कहीं कर गए कि मैं भी बूढ़ा हो चला हूं, मुझे नौजवान कार्यकर्ताओं की जरूरत है. बाबा साहेब म्हणतात मैं भी बूढ़ा हो चुका हूं, मुझे नौजवान कार्यकर्ताओं की जरूरत है. आणि माझ्या नवतरुण बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, माझ्या बांधवा अरे बाबासाहेबांच्या चळवळीत कार्य कर. क्यों? कारण कि ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने. आणि या खंडाळा गावातील हा कार्यक्रम सुद्धा माझ्या सर्व नवतरुण बांधवांनी घडवून आणला. खंडाळा येथील सर्व नवतरुण बांधवांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाही तर हल्ली आम्ही नौजवानांची आणि पोरांची गर्दी आम्हाला बस स्टँडवर दिसते. थोडा डिले कमी फक्त बस स्टँडवर. आणि बस स्टँडवर जेव्हा पोरी कॉलेजला जाते तेव्हा आणि जेव्हा पोरी कॉलेजातून घरी येते तेव्हा बस स्टँडवर अशी गर्दी जातात काही विचारू नका. याच्या घरी इकून कुत्र धसते त्या तिकून निघते तरी त्याला गाडी पल्सर मुले त्याच्या कमरीवर पाव भर मास गाडी बुलेट. त्या बुलेटवर बसला तर असं वाटतं हत्तीवर उंदीर बसला. बसते ते असं पोरी आल्या म्हणजे ढर्या या जोरात झाकण झुलवते. ढर्या इकडं पाहिजे पोरीकडं पाहिजे तिकडं समोर गाडी चालवते मोडमाड होते. परंतु तसं करू नका माझ्या बांधवांनो कि राजा होकर दासी के पीछे मत भागो. खंडाळा येथील सर्व नवतरुण पोरांनी या कार्यक्रमामध्ये हिस्सा घेतलेला आहे. या पोरांचा आम्हाला सदैव आदर्श आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या. पण जे पोट्टेनीवर झाकण झुलवायचे काम करते त्यांनी ऐकावं. काय म्हणताय त्यांच्यासाठी कि राजा होकर दासी के पीछे मत भागो, अबे फूल चुनो तितली के पीछे मत भागो. कि राजा होकर दासी के पीछे मत भागो, अरे फूल चुनो तितली के पीछे मत भागो. अबे लड़की ढूंढो रमाई सावित्री अहिल्या देवी जैसी, अबे शेरो तुम बकरी के पीछे मत भागो. ताई सानिया पुरुषोत्तम बार सागडे यांच्याकडून 50 रुपयाची भेट. श्रद्धावान बौद्ध उपासिका सौ निरंजना पृथ्वीराज गड पाहिले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट. आणि तसेच कल्पना राजेश गड पाहिले खंडाळा या माऊलीकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली माझ्या बांधवांनो. धन्यवाद. कारलाबाई भारसागडे यांच्याकडून सुद्धा 50 रुपये मिळाले. अजून 50-100 करून देते मावशी, काही हरकत नाही. 50 रुपये उधार नंतर दे, काही हरकत नाही. शेवटचं कडवं सादर करतोय ग बांधवांनो. काय म्हणणं आहे? अरे हा मनोज राजा अरे निळा निळाईचे, स्वाभिमाने गातो या गीत भीमाईचे. भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना.
सोबत नेता बंगला गाडी लोटा मेल्यावर सोबत रविवार आला कुठे जायचं फिरायला आपल्याला कुठे रविवार आला कुठे जायचं फिरायला ट्रिपला ट्रिप अव झाकण झुले बुद्धविहारात जाणं बुद्धविहारात पण तिथं जा नाही हॉलिडेला ट्रिप वॉटर पार्क अरे रे रे परंतु समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रे समाजाचा अरे आज या बाबासाहेबांच्या समाजामुळे बाबासाहेबांमुळे तुला वैभव मिळालं आज तू मोठ्या पदावर गेला हे माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे म्हणून अरे समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रे समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रे आम्ही का मेल्यावर सोबत देता बंगला गाडी होता का मेल्यावर सोबत देता बंगला गाडी होता जो माझ्या बाबासाहेबांशी गद्दारी करतो त्यांनी या चार ओळी माझ्या ऐकाव्या जो टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता जो टूट कर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता जो चले धम्म की राह पर वो कभी बर्बाद हो नहीं सकता और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में विकास वो यकीनन एक बाप की औलाद हो नहीं सकता और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में वो यकीनन एक बाप की औलाद लेकिन माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों माफ नहीं होगा खातोच बाबासाहेब आणि गुणगान गातो दुसऱ्याचं लाजण्या वाटते का रे तुला थोडस आमच्यातल्या काही महिला मंडळी अगं ये शंका अगं ये शंका काय म्हणते कांता खाता की पिता की सोबत बांधून नेता कारण माझ्या साहेबाला अगं ऐक ना काय म्हणते माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पगार आहे किती आहे अगं माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पगार आहे पण मी जयंतीचा चंदा 11 रुपये देते लाज नाही वाटते का तुला नाही वाटते का लाज तुम्ही मरण ढोलण्यात पाणी माझ्या साहेबाला 1 लाख रुपये पगार आहे पण मी जयंतीचा चंदा 11 रुपये देते असं का आणि एखादीच्या नवऱ्यानं का 1000ची नोट दिली तर हे एवढे डोळे काढतात एवढा एवढे द्यावा लागते एवढे अरे बाप असं का एवढी द्यावं लागते का अरे पगार आहे पण मी जयंतीचा चंदा 11 रुपये देते आणि इकून तिकून वर्गणी 1000 रुपयाची दिल्ली बी काही जणी ते भोजनदानामध्ये काय आहे भोजनदानामध्ये आता उपाशीच मरतस तू भोजनदानामध्ये अरे बाबासाहेबांची जयंती म्हणजे काय खाण्याची जयंती नाही बाबासाहेबांची जयंती म्हणजे विचारांची जयंती अरे प्रसंगी वेळ पडला तर पोटाला चिमटा धरू पण दरवर्षी सातत्याने भीमाची जयंती साजरी करू
म्हणून तर म्हणतोय काय, अरे समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रेटा, समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रेटा, अरे समाजाचा गाडा दादा हा? अरे पाणी टाका रे, पाणी टाका, पाण्याचा वापर करा. राहू दे राहू दे, त्याला झोपू दे झोपू दे झोपू दे, पाणी टाका रे. हा, झाकण झुलवतो आणि पाणी टाका, पाण्याचा मेन रोल असतो बेटा त्याच्यात. हा, पण समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रेटा, समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रेटा, समाजाचा गाडा दादा पुढे पुढे रेटा. अबे का मेल्यावर सोबत देता बाबा गाडी मोठा, का मेल्यावर सोबत देता बाबा गाडी मोठा, भीमकार्याला वर्गणी जो दान देता नाही, भीमकार्याला वर्गणी जो दान देता नाही, भीमकार्याला वर्गणी जो दान देता नाही, अशा फुकट्याला कोणी मान देत नाही, अशा फुकट्याला कोणी मान देत नाही. त्याला मान सन्मान याचा नाही, कारण त्याला मान सन्मान नाही, कारण अशा फुगड्याला कोणी मान देत नाही, अशा कारण सन्मान मिळतो समाजात भीम विचार वाटणाऱ्याला, सन्मान मिळतो समाजात भीम विचार वाटणाऱ्याला. अबे किंमत नाही समाजात तुला तुला चाटणाऱ्याला, किंमत नाही समाजात तुला तुला चाटणाऱ्याला. म्हणून तर माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों, खंडारा वालों ये 4 लाइन का बोर्ड बनाओ अपने गाँव के चौराहे पर लगाओ, ये माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को, और ये नसीहत कर दो रे चमचे गिरी करने वालों को. मुंबई, ये माफ नहीं होगा मेरे बाबा को छोड़ के जाने वालों को, ये नसीहत कर दो रे चमचेगिरी करने वालों को, नाकाम करने उनकी सारी चालों को, इस खंडारा गांव के चौक में पकड़ो और जूते मारो गद्दारों को. जूते मारो गद्दारों को. बाबासाहेबांच्या पुण्याईना पगार किती? 70,000, 80,000 आणि जयंतीचा चंदा किती? 11 रुपये. अरे अरे अरे, शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे, समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. अरे 60,000 रुपये पेमेंट घेऊन जयंतीचा चंदा 11 रुपये देतो, अशा हरामखोराला खानदानी दलिंदर म्हणावे. स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा, स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा, स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा. अबे का मेल्यावर सोबत देता पडला गाडी खोटा, मेल्यावर सोबत देता पडला गाडी खोटा, मेल्यावर सोबत देता पडला गाडी खोटा, मेल्यावर सोबत देता पडला गाडी खोटा.
सातलवाडामध्ये सुद्धा माझा प्रोग्राम झालेला, इकडे साकोलीला सुद्धा फार सुंदर ऐकतात. सातलवाडा आणि साकोली, सातलवाडा आणि साकोली या दोन्ही गावांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही गाणं मी या परिसरात कुठेच गायलेलं नाही, पहिल्यांदा या ठिकाणी गातोय. कारण जे जुने गाणे तर युट्यूबला आपण सर्वांनी ऐकलेले आहेत, काही नवीन गाणे लोकांपर्यंत जावे, आपल्या सर्वांच्या फरमाईश आहेत, फुले का तू वगैरे ते सगळं मी गाणार आहे. परंतु माझं कर्तव्य आहे की समाजाला नवीन गाणे द्यावेत. कारण इथे बसलेल्यांपैकी बरेच लोकांनी माझा कार्यक्रम आधी बरेचदा ऐकलेला आहे. त्यांना उद्या जाणून असं वाटावं नको नाही एकच जग म्हणते कशा एको जीव. हाँ, अपने पास हर बार नया रहता है, गारंटी के साथ. कलर गया तो पैसे वापस. ऐका बाबा काय म्हणणार हे, स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा, स्वतःच्या चुल फुग्या बाल्याची माय बाल्या बली दाबादाची खोली तिथं झुलवते सांगतात दाबादाची खोली. अरे रे रे रे, अशाचं आम्हाला काही देणं घेणं. जे फक्त बाल्याची माय बाल्या बाली दाबाय दाची खोली असं ज्यांचं समीकरण आहे ते उद्या मराठी आज मरा रे, आम्हाला काही घेणं नाही तुमच्या सोबत. उद्या मराठी आज मरा काही फायदा नाही तुमचा. धरतीवर बोल आतो, धरतीवर बोल, क्योंकि जो बाबा साहब का नहीं वो हमारा नहीं. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा, स्वतःच्या स्वार्थासाठी कार्य झाला खोटा. अबे काम मेल्यावर सोबत नेता भरला गाडी, ही सारी देण भीमाची आमचं काही नाही. भीमाची आमचं काही नाही. भीमामुळे घरामध्ये आली राजेशाही, भीमामुळे घरामध्ये आली राजेशाही. गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा, गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा, गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा. अरे गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा, गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा. अबे एवढं सगळं दिलं बाबासाहेबांना तरी काही काही झाकण जुने कधी समाजाला दान देत नाही. एवढे चिकट नाही नाही नाही, आपल्याला काय करावं लागते, आपल्याला काय देणे घेणे. अबे मरशील तर का उरावर नेतो. फूलों के सेज पे सोने वालों कब्र में सेज नहीं होती, फूलों के सेज पे सोने वालों कब्र में सेज नहीं होती. अबे कमा के कहा लेके जाओगे, कफन में जेब नहीं होती. मला चांगल्याने प्रामुख्याने माहित आहे आपल्या परिसरामध्ये बरेच नोकरदार वर्ग आहेत. आपल्यातील बरेच लोक प्रामाणिक आहेत, त्यांनाही विकास राजा जयबी म्हणून सल्यूट करतो. पण जे जे नोकरदार फक्त आपली बायको ना आपला लेकरून घरीच साकण झुलवत असत त्यांनी ऐकावं माझं. हा, आपलं कसं आहे ते चिकन चोपडं गाणं आपण गात नाही. भीम मेरा भगवान है, बाबा साहब ने ये कर दिया, बाबा साहब. अबे बाबा साहेबांना लय केलं, तू का करतो ते सांग, तू का करतो. बरोबर आहे का नाही सर? सत्य कधी कडू असतं, खोटं मात्र फार गोड असतं. पण हा निसर्गाचा नियम आहे. कडूमध्ये किडे कधीच पडत नाही, गोडामध्ये किडे पडतात. लक्षात घ्या, जो गोड तुमच्याशी बोलला समजून जायचं पाठीत खंजीर, आणि जो कडू बोलत असाल पण सत्य बोलत असाल समजून जायचं आपली चुकी आपण दुरुस्त केल्या पाहिजे. क्योंकि जिस घर में मिट्टी के मकान रहते हैं, जिस मकान में मिट्टी के घड़े रहते हैं, कुछ पके कुछ कच्चे रहते हैं. ये फल देखकर मैंने इंसानों को पहचाना है, जो बाहर से बहुत मीठे रहते हैं वो अंदर से सड़े हुए रहते हैं. गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा, गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा, गळ्यामध्ये सोनं आलं अंगठ्या आल्या बोटा.
पायामध्ये सोनं आलं अंड्या आल्या घोटा आणि अबे का मेल्यावर सोबत देता बंगला गाडी घोटा मेल्यावर सोबत देता बंगला गाडी घोटा मेल्यावर सोबत देता बंगला ऐकून फक्त शिक्षित झालं शुभमबाई राऊत साहेब भीमाचं ऐकून फक्त शिक्षित झालं भीमाचं ऐकून फक्त शिक्षित झालं संघटित व्हाया ना एका जागी आलो संघटित व्हाया ना एका जागी आलो संघटित व्हाया ना एका जागी संघटित व्हाया ना एका जागी आलो संघटित व्हाया ना एका जागी आलो संघटित व्हाया संघटित व्हाया एका जागी आलो संघटित व्हाया एका जागी आलो बाबासाहेब बोलून गेले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज बरेच लोक शिकले पण ते वाघिणीचं दूध पिले का अजून काय तर त्यांचं त्यांना माहित कारण ते गुरगुरतच नाही बाबासाहेब बोलून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मग जे जे शिकले त्यांनी गुरगुरल्या पाहिजे का नाही गुरुजी बरोबर आहे का नाही परंतु आज आमच्या समाजामध्ये बाबासाहेब त्यावेळी बोलून गेले बेटे जिंदगी जीना है तो शेर के जैसा जीओ 100 दिन बकरी बनकर जीने से अच्छा एक दिन शेर बनकर जीओ 100 दिन बकरी बनकर जीने से अच्छा लय थंडी आहे का जी बाहेर जास्त आहे का थंडी एकदम नाही माझे एकदम चादरा घेतला पाहून एकदम बिचारे आशा बसले आधी एवढे थंडे नका बसून करंट पाहिजे करंट झमल झुमल माणसं बाबासाहेबांचे सैनिक होऊ शकत नाही लक्षात घ्या थंड्या माणसाचं कामच नाही इथं ज्या ताराला करंट राहत नाही त्या तारावर लोक कपडे वरून घालतात लक्षात घ्या थंड्या माणसाचं काम नाही बाबासाहेबांचं परंतु बाबासाहेब बोलून गेले 100 दिवस बकरी म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा कोण ऐकलंय वाक्य तुला ना ऐकलीस का बाजी ऐकलीस का ऐकली बाजी ऐक गेले टेन्शन नको घेऊ खोक्यात बोका टीव्हीचा बोका तू मै मांजर मी तुझे बोका टेन्शन नको ना तू आहे तू टेन्शन नाही घ्यायचं परंतु बाबासाहेब बोलून गेले 100 दिवस बकरी म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा म्हणून तर माझं म्हणणं आहे काय कीमत वक्त की होती है देर की नहीं कीमत वक्त की होती है देर की नहीं खिदमत उजाले की होती है अंधेर की नहीं ये मनोज राजा ये मैं नहीं बल्कि बाबा साहब कर गए अबे बलि बकरे की दी जाती है पगले शेर की नहीं संघर्षासाठी झाले बिनबुडाचा लोटा संघर्षासाठी झाले बिनबुडाचा लोटा अबे का मेल्यावर सोबत देता पक्का गाडी धोका का मेल्यावर सोबत देता पक्का गाडी कोण
शेर के जैसा जीना चाहता है जरा दोनों हाथ खड़े करेंगे आणि जे हात वर करत नाही तुमची बत्ती आज नाही होते बसणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही मटण खात्या का नको? कारण संघर्षासाठी झाला कार्य झाला खोटा, संघर्षासाठी कार्य झाला खोटा. रमाबाई, शुभमबाई, राऊत साहेब, अरे का मेल्यावर सोबत देता पट्टा गाडी नोटा, का मेल्यावर सोबत देता पट्टा गाडी नोटा, 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 मेल्यावर सोबत देता पट्टा गाडी नोटा. या गीताचा शेवट सादर करतोय बांधव नाही का व प्रबोधन ऐकून बरा बुद्धीचे रकाने, जशी शेतातील पिकाला कीड लागू नये म्हणून प्रत्येक झाडांवर प्रत्येक झाडाच्या पानांवर फवारणी केली जाते, त्याच प्रकारे माणसाच्या मेंदूला सुद्धा कीड लागू नये म्हणून हे प्रबोधनाची फवारणी चौफेर केल्या पाहिजे. प्रत्येक माणसाला प्रबोधन झाल्या पाहिजे. कारण जे आजवर पाहिले नाही ते म्हणजे गुप्तधन, जे आजवर पाहिले नाही ते म्हणजे गुप्तधन, जे अमानुष बनवते माणसाला ते म्हणजे वित्तधन. डोळस आंधळ्यांना माझे सांगणे आहे सुधाकरा, जे खऱ्या खोट्याची जाणीव देते ते म्हणजे प्रबोधन. अरे प्रबोधन केलं माझ्या गाडगे बाबांना, प्रबोधन केलं माझ्या गाडगे बाबांना. अरे गाडगे बाबा म्हणत अरे यात्रेला जाऊ नका, अरे जत्रेला जाऊ नका, अरे अंगाला नवीन कापड घेऊ नका, प्रसंगी एक वेळी उपासमार सहन करा रे, पण आपल्या पोराबारांना शिकवायला डॉक्टर आंबेडकरांसारखं बनवा असं माझे गाडगे बाबा सांगत. म्हणून तर बोलतोय अरे भारत भूमी संताची हे वाक्य खोडून तर दाखवा, प्रबुद्ध भारताचा कणा मोडून तर दाखवा. अरे कित्येक संत आले आणि निघून गेले सुधाकरा, पण गाडगे बाबा सारखा संत शोधून दाखवा. बुद्धीचे रकाने कोणाचे अश्लील ऐकून गाणे, कोणाचे अश्लील ऐकून गाणे, कोणाचे अश्लील ऐकून गाणे, कोणाचे अश्लील ऐकून गाणे. गंदी हरकत भलेही तुझी इमान करेगी, गंदी हरकत माझ्या बाबासाहेबाशी गद्दारी करणाऱ्या ही गंदी हरकत भलेही तुझी इमान करेगी, हाँ मगर वो मिशन का कत्ले आम करेगी. ए मनोज राजा की सुन डर बुराइयों से, वरना अबे कल तेरी औलाद भी यही काम करेगी. होऊ नये राहुल बुद्ध संस्कृतीचा तोटा, होऊ नये राहुल बुद्ध संस्कृतीचा तोटा, होऊ नये राहुल बुद्ध संस्कृतीचा तोटा, होऊ नये राहुल बुद्ध संस्कृतीचा तोटा. मेल्यावर सोबत देता बंगला गाडी नोटा, मेल्यावर सोबत देता बंगला गाडी नोटा, सोबत देता बंगला गाडी नफरत नहीं हमको इंसानियत सिखाई भीम ने,
दुश्मनों से भी प्यार की चाहत सिखाई भीम ने, कि नफरत नहीं हमको इंसानी सिखाई भीम ने, दुश्मनों से भी प्यार की चाहत सिखाई भीम ने, कि नफरत नहीं हमको इंसानियत सिखाई भीम ने, दुश्मनों से भी प्यार की चाहत सिखाई भीम ने। अरे मनवादियों ने तो जीना हराम कर दिया था सुमित, लेकिन लाकर शरण में बुद्ध के राहत दिलाई भीम ने। इसलिए तो कहूंगा क्या, मर जाएगा ना जुल्म सहेंगे, सुनेगा साथियों, नौजवान भाइयों, मर जाएगा ना जुल्म सहेंगे, 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 जातिवादी दलालों का, जातिवादी दलालों का, जातिवादी दलालों का, मर जाएगा ना जुल्म सहेंगे, जातिवादी दलालों का। ये खून है जय भीम वालों का, 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 ये खून है जय भीम वालों का। मर जाएगा ना जुल्म सहेंगे, 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 जातिवादी दलालों का, जातिवादी दलालों का, जातिवादी दलालों का, मर जाएगा ना जुल्म सहेंगे, जातिवादी दलालों का। ये खून है जय भीम वालों का, 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 खून है जय भीम वालों का, ये 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 खून है जय भीम वालों का। ये खून है जय भीम वालों का, ये खून है, ये खून है। कैसे? पूछो बांग्ला पाक से, कश्मीर वो लद्दाख से, कश्मीर वो लद्दाख से, कश्मीर वो लद्दाख से, कश्मीर वो लद्दाख से। महार रेजिमेंट लड़ती है बेबाकी से आग से, 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 बेबाकी से आग से। क्योंकि
कामयाबी तब मिलती है जब मेहनत कड़ी होती है। कामयाबी तब मिलती है जब मेहनत कड़ी होती है, मगर सच्चाई के राह में मुश्किलें बहुत होती है। मनोज राजा बुद्ध कबीर फुले की मिसाल कहती है, अरे विचारधारा खून के रिश्तों से बड़ी होती है। हम मेहनत करने वालों में से हैं, दलालों में से नहीं। हम मेहनत करने वालों में से हैं, दलाली करने वालों में से नहीं। अपना ही घर खुद का जलाने वालों में से नहीं। अरे मनोज राजा, हम अंधेरे का मुंह काला करके छोड़ेंगे, क्योंकि हम स्वाभिमान बेचने वालों में से नहीं। क्या नाम? बारीक राव जी गट पायले खंडन। हाँ, बाबा साहब को जो मानता है, क्योंकि आदमी विचारों से बूढ़ा होता है साहब। जिसके विचार बूढ़े हो गए वो बूढ़ा हो गया। आज भी बाबा जी नौजवान से कम नहीं है। किती वय आहे बाबा जी? छानशी। फक्त दाता 2-3 समोरचे नाही तर बाकी सर्व सिस्टीम आहे बाबाजी जसा। हाँ, क्योंकि इसका उसका नाम लेकर उम्र सारी गवाई। इसका उसका नाम लेकर उम्र सारी गवाई। गढ़पाले जी, इसका उसका नाम लेकर उम्र सारी गवाई। अरे भीम का नाम लिया तो मुझे और जवानी आई। गानाचा पहाड आणून पुस्तकाले घर अन्याचा बबाड। भीमा भीमा तूच आमची शान आहे। भीमा भीमा तूच आमची शान आहे। भीमा भीमा तूच आमची साऱ्या जगाले तुया अभिमान आहे। साऱ्या दुनिया वालों, ये खून है जय भीम वालों का। ये खून जय भीम वालों का। ये खून है 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 जय
अरे हेअरस्टाईल बरी गजब आहे बाबाची आपली बाकी आहे. प्रचंड वेगाने चालत आहे समुद्राच्या लाटाप्रमाणे. लेकिन हेअरस्टाईल बरी गजब आहे बाबाची. सन्नाटा आगीने वाली ठीक आहे. श्रद्धा उपासक आमचे सुनील पृथ्वीराज गड पाहिले साहेब 100 रुपयाची भेट आली. तसेच आकांक्षा पृथ्वीराजची गड पाहिले आमच्या ताईकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. आणि काय म्हणणं आहे ऐकाव बांधवांनो. नामांतर की जंग हो, नामांतर की जंग हो, खैर आहे की नाही. मग विद्येची देवता कोण आहे. तुम्ही बोला नो असं कोण आहे. म्हणून तर माझं म्हणणं आहे काय कि जो खुद गिरे है वो संभलने की बात करते हैं. भैया जो खुद गिरे हैं वो संभलने की बात करते हैं और हमें अपने घरों से निकालने की बात करते हैं. अबे जो लोग इस देश से गरीबी नहीं हटा सकते वो लोग संविधान बदलने की बात करते हैं. एक शेर में इसमें और देना चाहूंगा. जो लोग मेरे बाबा साहब से नफरत करते हैं उन्हें अलग ऐलान है. जो भी लोग किसी को धम्म की बात अधम्म क्यों लगती है और महू गांव की ठंड हवा भी गर्म क्यों लगती है. किसी को धम्म की बात अधम्म क्यों लगती है, महू गांव की ठंड हवा भी गर्म क्यों लगती है. अबे रिश्ते में भीमजी के साले और ससुर लगने वालों, अबे तुम्हें हमारे साथ जेबिंग करने में शर्म क्यों लगती है. इसलिए बच्चे बूढ़े फना हो गए भीम जी के नाम पर, भीम जी के नाम पर, भीम जी के नाम पर, भीम जी के नाम पर. हटाई किया सामना, हटाई किया सामना, हटाई किया सामना, हटाई किया सामना. बरछी बंदूक वालों का, बरछी बंदूक वालों का, ये खून है जय भीम 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 वालों का, ये खून है गीत का आखिरी बार पेश कर रहा हूँ साथियों. सुनिएगा क्या कहना है. पूछो मनु के मरा से, तूफानों की धारों से, तूफानों की धारों से, तूफानों की धारों से, तूफानों की धारों से. बारूद बल बल बैठे हो जल जल के अंगारों से, विडंबना मेरे भीमराव की और भी हैरत क्या होगी. आज भी इस देश में मेरे बाबा साहब का विडंबन किया जाता है. पूरे विश्व में मेरे बाबा साहब को पूजा जाता है. अमेरिका के लोग कहते हैं अगर बाबा साहब हमारे देश में पैदा होते तो हम बाबा साहब को सूरज की उपमा देते, सूरज की उपाधि देते. श्रीलंका के लोग भारत देश के तरफ पैर कर नहीं सोते क्योंकि इस देश में बुद्ध पैदा हुआ, इस देश में बाबा साहब पैदा हुआ. पूरे विश्व में बाबा साहब का लोहा माना है. अमेरिका के कोलंबिया यूनिवर्सिटी ने बाबा साहब का हमारे यूनिवर्सिटी में पढ़े, इसलिए कोलंबिया ने बाबा साहब को सिंबल ऑफ नॉलेज का किताब दिया. उस यूनिवर्सिटी में सिंबल ऑफ नॉलेज मेरे बाबा साहब के स्टेचू का टाइटल दिया है.
जो भी विद्यार्थी आता है वो कोलंबिया यूनिवर्सिटी में प्रवेश करता है तो उस द्वार पर जाते ही उसको सबसे पहले मेरे बाबा साहब की मूर्ति, मेरे बाबा साहब का दर्शन पहले होता है, उसके बाद में स्टूडेंट पढ़ता है। सिंबल ऑफ नॉलेज। लेकिन इस देश में मेरे बाबा साहब के पुतले की विडंबना की जाती है, तो इसलिए ऐसे लोगों से मेरा कहना है जो मेरे बाबा साहब के पुतले की विडंबना करते हैं कि विडंबना मेरे भीमराव की और भी हैरत क्या होगी, विडंबना मेरे भीमराव की विडंबना मेरे भीमराव की और भी हैरत क्या होगी। अरे जो गैरत से वाकिफ नहीं उसको गैरत क्या होगी। उसकी पैदाइश में बता दूं यारो, गौर से सुन लेना, उसकी माँ यकीनन कोई बाजार की औरत होगी। बाबा साहब की मूर्तियों को तोड़ते हो। अरे अज्ञानियों, आज तो आसमान के एक तारे को भी मेरे बाबा साहब का नाम दिया है कि आसमान में भी जाओगे तारे को तोड़ने। तुम कल भी अम्बेडकर की बराबरी नहीं कर सके और ना जिंदगी में कभी मेरे अम्बेडकर की बराबरी कर सके। कल भी मेरे बाबा साहब की बराबरी कोई कर नहीं सका और आज भी तुम जमीन पर मेरे बाबा साहब के पुतले तोड़ते हो। अबे आज आसमान में एक तारे को मेरे बाबा साहब का नाम दिया गया, क्या वो तारे को भी तोड़ ले जाओगे? अम्बेडकर कल भी तुम्हारे बस की बात नहीं थी, तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बुला। कल भी अम्बेडकर तुम्हारे बस की बात नहीं थी और आगे भी नहीं रही। इसलिए तो मेरा कहना है कि सजाकर दिलों में संजोया था हमने जिन उजालों को। बुरबुरे सर हिंगन घाट से लिखते हैं कि दिलों में संजोया था हमने जिन उजालों को, ये जमाना क्या बुझा पाएगा उन मशालों को। अरे मूर्तियों को तोड़कर बुद्ध भी हमारे दिल से मिट नहीं सकते, ये जाके कोई समझा दो उन जातिवाद वालों को। ये खून है जय भीम वालों का, 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 ये खून है खंडाड़ा का बच्चा बच्चा, ओ खंडाड़ा का बच्चा बच्चा, ओ खंडाड़ा का बच्चा बच्चा, मेरे भीम जी पे कुर्बान। खंडाड़ा का बच्चा बच्चा, भीम जी पे गद्दारों की है ना दलालों की, गद्दारों की है ना दलालों की, गद्दारों की है ना दलालों के, ये बस्ती है जय भीम वालों की। गद्दारों की है ना दलालों की, बस्ती है जय वाले, अरे जय भीम वाले, अरे जय भीम वाले, सुनो जी हम जय भीम वाले। सुनो जी हम
अबे तुझ्या जगण्यावर तू अबे तुले का तू तुझ्या जगण्यावर तू बाबासाहेबाला विसरला तू रे विसरला तू तुले का तू तुझ्या जगण्यावर तू बाबासाहेबाला विसरला तू तुले का तू तुझ्या जगण्यावर तू तुम्ही म्हणता का बाजी म्हणता की जाता की काय करता की थांबता क्या बात है बाबाजी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे बाबाजी झाला बाबाजी हे सगळे अतिशूद्र जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली या महाराष्ट्रामधला कोणताच पंडित तयार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी गागा भट्टाला काशीवरून बोलवण्यात आलं या देशात छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र राजा म्हणून हिणवलं माझ्या बांधवांनो म्हणून तर माझं म्हणणं आहे काय अपमान शिवबाचा वीरभूमी पुत्राचा राज्याभिषेकात दिला तरी जत शूद्राचा गागा भट्टाची विषारी कात दाखवा गागा भट्टाची विषारी कात दाखवा हे नाही तर विद्वानांनो रक्तामध्ये जात दाखवा नाही तर विद्वानांनो रक्तामध्ये जात दाखवा आणि भूमिका जातीवादी बडदा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा सयाजीराव गायकवाड बडोदा नरेश यांच्या संस्थानामध्ये जेव्हा नोकरीला जातात तेव्हा साधा चपरासी सुद्धा बाबासाहेबांच्या टेबलवर फाईल धरून भेटते कारण बाबासाहेब मोठ्या पदावर असतात परंतु तो ऑफिस मधला साधा चपरासी सुद्धा बाबासाहेबाला पाणी पाजत नाही तिथली लोक बाबासाहेब जर आले तर गोमूत्र शिंपडून घेतात बाबासाहेबांकडे बघून आकाड विगडार रूप करतात बाबासाहेबांचा द्वेष करतात परंतु बाबासाहेब काय म्हणतात भूमिका जातीवादी बडोद्या या नामा राजुनी भीमबाने दिला तो राजीनामा राजुनी भीमबाने बाबासाहेबाला राहायला किरायानं कोणी घर दिलं नाही कोणी बाबासाहेबाला राहायला किरायाने घर दिलं नाही कारण बाबासाहेब अस्पृश्य समाजाचे आहेत बाबासाहेब हॅलो शिवराया भीमाईचा भीमराया जिजाईचा शिवराया भीमाईचा भीमराया पुरुष राजकाल धुरंधर बहुजन प्रतिपालक कुर्बानी गुरुभूषण छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक स्वराजाची शान एक स्वराजाची शान दुसरा घटनाकार महान एक स्वराजाची शान कायद्याचा
एक स्वराजाची शान हो एक स्वराजाची शान दुसरा घटना कारभार 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 सादर करणाऱ्या बांधवांनो वेळ बराच झालेला आहे आणि आपण सर्व आहे देव शिवाने तलवार घेऊन सिद्ध केली क्रांती भीमरायाने पेन घेऊन इथे नांदवली शांती या घडीत भावी पिढीत या घडीत भावी पिढीत या घडीत भावी पिढीत या घडीत भावी पिढीत जेव्हा या कार्याची एक स्वराजाची शान एक स्वराजाची शान हो एक स्वराजाची शान दुसरा घटना कारभार एक स्वराजाची शान दुसरा घटना कारभार एक स्वराजाची शान दुसरा घटना कारभार एक स्वराजाची समनताजी शिवरायाने राज्यात केली स्थापन तीच व्यवस्था भीमरावाच्या घटनेत बघतोय याप्रमाणे राजू सोडोळे राहुल तू तेरे प्रमाण एक स्वराजाची शान हो एक स्वराजाची शान दुसरा घटनाकार